श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकतात तर तुमची सर्वात मोठी इच्छा स्वामी काही वेळातच पूर्ण करतील. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचे घड्याळ असेल पण त्याच्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्याच हातात आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून खूप काही गोष्टी अवलंबून असतात. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे. तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आहे. माणसाने जास्त गर्व करू नये, कारण पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते. हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी. थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी. प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारा हात आहे स्वामी. बोला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मग सांगतात माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं मनापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवाकडे मागितलेले सर्व काही तुमच्यासमोर उभे राहते. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील यावर विश्वास ठेवा. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. हा जन्म पुन्हा नाहीत. म्हणूनच कोणी तोडणारे असेल तर तुम्ही जोडणारे नक्की व्हा. कोणी रुसणारे असेल तर तुम्ही मनवणारे नक्कीच व्हा. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाहीत. फक्त मनात श्रद्धा निस्वार्थी ठेवावी लागते. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याच्या साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ त्या विधात्याचा असतो. हेही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रसन्न करताना थांबवत नाही. त्यामुळे प्रसन्न करता प्रत्येकालाही करता आलं पाहिजे. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबती जर कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आहे. स्वामी सांगतात जे काही चालू आहे तुमच्या जीवनात ते कधीतरी संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल.
जे हवं ते सगळं मिळेल, कारण वेळ खराब आहे, आयुष्य खराब नाही. स्वामी सांगतात, सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस असा आहे. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचा, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर तो देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं, हे नक्की. माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाने डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. माऊलीच्या मंदिरातून आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, कोणी आपल्यासाठी वाईट म्हटलं तरी चालेल, फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. जेव्हा काही माणसं तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायलाही सुरुवात करतात. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन धावते आणि देवाशी बोलायला मन धावे लागते. पैशासाठी महत्त्व देणारा भरकटतो आणि तर देवाला प्राधान्य देणारा कधीही सावरतो. स्वामी सांगतात, हे दिवस सरतील, विश्वास ठेव. माझ्यावर तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणभर सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी कधीच विसरू नका. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप पटीने मोठं असतं. नशिबांत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व हे सुखी. माणसाने कितीही डोळे झाकले तरी जग आपल्याला पाहतच असतं. स्वामी सांगतात, नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देत असतं. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची वेळच कधी येत नाही. स्वामी सांगतात, वाट सापडली जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारीत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याला अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी सर्व काही
ठीक होईल, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल हे नक्की. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. शेवटी काय, जर कर्म चांगले असतील तर फळ देखील आपल्याला चांगलेच मिळणार असतात. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. स्वामी सांगतात, आपल्याला आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. जो जेवढा मागे जातो तेवढ्या प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात. तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. विहिरीत पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू असतं, ऊस गोड असतं, तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसेच देवसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या घेतोत, यात काही शंका नाही. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर. स्वामी सांगतात, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. निंदा नेहमी त्याच व्यक्तीचा होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. गाईच्या कासेमध्ये राहूनही गोडीचं, जसे गाईचं दूध न पिता गाईचे रक्ताचं पीत असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्याच्या वाईटाचं शोधत राहतात. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये, हे मात्र खरं. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही, तर तू काय करतो हे विचारतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलू नका, भले ती चेष्टा असली तरी, कारण तुमच्या शरीराला दोनातील फरक माहीत नसतो. शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता, विचार करता ते बदला, तेव्हाच तुमचं आयुष्य बदलू शकेल. जीवनामध्ये कधीच पोपटासारखं बनू नका, कारण पोपट हा गरजेपेक्षा जास्त बोलत असतो. या उलट गरुड हा शांत आणि संयमी असतो, पण तो सर्वात उंच उडतो आणि आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता त्याच्याकडे असते. तुम्ही कमी किती बोलता
याला महत्त्व नाही, तर तुम्ही कृती कशाप्रकारे करता याला महत्त्व आहे. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे काहीतरी बना. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करा, कारण तुमचं यश अपमान करण्यालाही तुमचा सन्मान करायला भाग पडतं. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायची नसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जर पाहिलेली स्वप्ने पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्त्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपल्या पान बदलतात, मूळ कधीच नाही. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीच नशीबसुद्धा हरतं. वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. नाते इलेक्ट्रिक करंटसारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय होतं. आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. भीती मात्र मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्याच पाहिजे. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीचं महत्त्व नाही. मैत्री असावी मना मरण्याची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची. अशी मैत्री असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळात अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपणा संपते. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नसतात. एकतर जिंकतात किंवा शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थितीही. ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्यांची पाऊल सदैव अपयशाच्या 3 पाऊल पुढेच असतात. तुम्ही कितीही हुशार असला पण जर तुम्हाला माणसाची कसं वागायचं ते माहीत नसेल
तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग होत नाही. नसल्यावर काळं कुत्रं पण विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. माणसाचं मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणीही रडत नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका, कारण ते कारणशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. हे मात्र एवढं खरं, ना कुणाला गमवायची भीती असते, एकटं राहायला शिका. ना कुणाला मिळवायची तडफड असते. कुणाच्या अवलंबून आपलं आयुष्य नसतं, स्वतःचंच आपलं एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं, पण स्वतःच्या मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहायची सवय नाही लागली पाहिजे. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य शोधायला सुरुवात करतो. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगू लागतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर बनतं ते. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषयप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होईल. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कधी असेल हे सांगता येत नाही. जीवनात सगळं काही मिळवा, परंतु अहंकार कधीच मिळवू नका. प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आयुष्यात किती दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधीच हार मानू नका. या जगात कोणीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होईल. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नातीही अहंकारामुळे सुद्धा नक्कीच तुटतात. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही. ज्यावेळी व्यक्तीपेक्षा समाधान, सहनशीलता आणि संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे. स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबूतीवर विश्वास ठेवा. कुठल्याच गोष्टींचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूनही हेही शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण आजच्या विजयाच्या जवळ आलो आहोत.
नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते. फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगले कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंती आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करायचं सामर्थ्य धुरात कधीच नसतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करायला शिका. कोणतेही स्वप्न नसावे पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोकर उचलावा लागतो. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द आणि आशा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्यात पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी ठेवा. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग ती जीत नेहमी आपलीच होणार. ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकणार नाही. 3 गोष्टी कधीही लपवता येत नाही: सूर्य, चंद्र आणि सत्य. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष असेल. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास, आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधीही बदलतात. जर तुम्हाला वेगवान बनायचं असेल तर कासवाच्या गती नका होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. विश्वास हा खोडकरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. भरलेला किस्सा माणसाला दुनियेत दाखवतो, रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी आपण घाबरायचं नसतं. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्यही बदलेल. तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा. तुमच्या आदर्शांना जोपासा. तुमच्या हृदयाला झंकृत करण्याचा संगतीचा आराधना करा. तुमच्या मनात आकार धारण करणाऱ्या सुंदरतेला, तुमच्या उत्तमोत्तम विचारांना सजवणाऱ्या प्रेममयतेला जपा, कारण त्याच्यातूनच सपाळ्या आनंददायक परिस्थिती उगम पावणार आहे. स्वर्गीय वातावरण अवतरणार आहे. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिलात तर शेवटी एखादे तुमचे विश्व आकारले येईल. इच्छा करणे म्हणजे मिळवणे, साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे, प्रेरित होणे. आपल्या पशुतुल्य अधम इच्छाचा पूर्णहुतीपर्यंत पोहोचतील आणि आपल्या शुद्धतम आकांक्षा तडफडून जीव देतील का? हा ब्रह्मांडाचा नियम नाही. अशी स्थिती कधीच असू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. उदास स्वप्न पहा आणि तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल. तुम्ही एके दिवशी काय बनणार आहात याचे स्वप्न गावी तुमचे स्वप्ने देत आहेत. शेवटी तुम्ही कोणता आकार धारणार करून या जगासमोर येणार आहात याची भविष्यवाणी करतात ते तुम्ही तुमच्या उराशी जपलेले आदर्श. जगातील कोणतेही महान सिद्धीही सुरुवातीला आणि काही काळापुरती एकच स्वप्नच होती. विशाल ओक वृक्षवदाच्या इवल्या बीज निद्रावस्थेत असतो. अंड्यात पक्षी आकार धारण करणाऱ्या प्रतीक्षेत असतो आणि एका आत्म्याच्या सर्वोच्च स्वप्नात एक दैवदूत जागा होत असतो. स्वप्न म्हणजे वास्तविकतेचे बीजे. आज तुमची परिस्थिती अनुकूल नसलेही
परंतु जर तुम्ही एखादा आदर्श निवडून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलात म्हणजे ती तशीच राहणार नाही. तुम्ही आंतरिक पातळीवर प्रवास सुरू केला म्हणजे बाह्य पातळीवर आहात तिथे स्थिर राहू शकत नाही. एका तरुणी आणि एक तरुण आहे. हे दोघेही गरीब आणि कष्टाने गांजलेले गेले आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या कोंदट ठिकाणी स्वतःला दीर्घकाळ कोंडून घ्यावे लागत आहे. ती अशिक्षित आहे आणि कोणत्याही संस्कृत कलापासून वंचित आहे. परंतु ती दोघेही सदैव चांगल्या गोष्टींचे स्वप्ने पाहतात. ते सौंदर्याचा, बुद्धिमत्तेचा, भव्यतेचा विचार करीत असतात. आपले आदर्श आयुष्य कसे असावे याचे स्वप्न मनात रचतात. मानसिक पातळीवर ते स्वप्न जगतात. ती विशाल स्वातंत्र्याच्या आणि विस्तृत संधीच्या स्वप्नाने झपाटली गेली आहेत. हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करून टाकते, त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ती दोघेजण त्यांच्या हाताशी असलेला सगळा मोकळा वेळ आणि साधन जरी ती फारच तंटपुंजी होती तरीही ती वापरून आपल्यातील सुप्त शक्तिस्थलांना आणि स्रोतांना जागे करण्याच्या कामाला लागतात. फार लवकरच त्यांच्या मनात असे बदल घडून येतात की आता ते काम करीत असलेली रोगट जागा त्यांना आवडायला समर्थ नव्हती. ती त्यांच्या या बदललेल्या मानसिकतेशी इतकी विसंगत होती की जणू अंगावरचे एखादे वस्त्र काढून ठेवावे इतक्या सहजतेने ती त्यांच्या आयुष्यातून बाद झाली. विस्तार पावणाऱ्या त्यांच्या आंतरशक्तीची जुळणाऱ्या संधीशी विकसित होत गेली आणि त्यांचे पूर्वीचे कष्टप्रद काम कायमचे सोडून दिले. काही वर्षानंतर हे दोघेजण आता पूर्णतः परिपक्व झालेले प्रौढ बनलेले होते. त्यांना दोघांनाही आपापल्या अद्वितीय मार्गाने मनाच्या विशिष्ट परिबळावर सत्ता मिळवली आहे. आता त्यांचा प्रभाव जगभर पसरला आहे. त्यांच्या तोडीचे सामर्थ्य या जगात सापडणार नाही. त्यांनी आता आपल्या हातात विराट जबाबदाऱ्यांची सूत्रे सांभाळली आहे. ते बोलतात आणि लोकांचे जीवन बदलून जाते. जगातील स्त्री पुरुष त्यांच्या शब्दाला प्रमाण मानतात आणि आपल्या चारित्र्याला एक नवा आदर प्रदान करतात. ज्याप्रमाणे प्रकाशमान सूर्याभोवती असंख्य तारका आणि ग्रहगोल फिरत असतात त्याचप्रमाणे आता ते असे स्थिर आणि तेजस्वी केंद्रबिंदू बनले आहे ज्याच्या अवतीभोवती असंख्य जणांच्या नियती फिरत आहे. त्यांनी तरुणपणी पाहिलेली स्वप्ने खरे केले. ते त्यांच्या आदर्शाशी एकरूप झाले आणि हे तरुण वाचका, तू देखील तुझी केवळ एक आदर्श इच्छा नव्हे तर उराशी जपलेले स्वप्ने खरे करशील. मग ते सुंदर असो वा नसो किंवा या दोन्ही गुणांचे त्यात मिश्रण झालेले असो, कारण तू तुझ्या मनात ज्यावर गुपचूपपणे अत्यंत प्रेम केले आहे त्या बाबीकडे तू नेहमीच ओढला जाशील. तुझ्या हातात तुझ्याच विचारांचे नेमके फळ असेल. तू जे कमावले आहेस ते आणि तितकेच तुला मिळेल. त्यापेक्षा थोडेही जास्त नाही आणि थोडेही कमी नाही. तुमची आजची परिस्थिती कशीही असो, तुम्ही आज कोणत्याही परिवेशात वातावरणात जगत असलात तरी तुम्ही तुमच्या विचारांच्या पद्धतीने तिथे राहाल. तिथून अनवल व्हाल किंवा उन्नती कराल. तुमचे स्वप्न, तुमचे आदर्श तुम्हाला तिथे नेतील. तुमच्यावर राज्य करणारी तुमच्या मनातील इच्छा अगदी क्षीण असतील तर तुम्ही तिच्या इतकेच मामुली बनाल आणि तुमची महत्त्वाकांक्षा जितकी महान असेल तितकेच तुम्ही महान बनाल. सुंदर शब्दात सांगायचे म्हणजे तुम्ही आज कारकुनी करीत असाल आणि सध्या हातात असलेल्या पेनच्या शाईने तुमची बोट बरबटलेली असतील तरीही तुम्ही तुमच्या आदर्शाच्या वाटेत उभे आहेत असे वाटणाऱ्या एका बंद दाराबाहेर पडला आणि तुम्ही अचानक एका मोठ्या स्रोतउद्रासमोर उभे असाल. अजूनही तुमच्या हातात पेन असेल, तुमची बोटं अजूनही शाईने माखली गेली असतील आणि नंतर तिथे तुम्हाला तुमच्या प्रेरणाचा फेसाळा प्रपारात उफाळून आल्याचे दिसून येईल. तुम्ही अजूनही शेळ्या मेंढ्या हाकत असाल आणि गावावर तोंड उघडे टाकून फिरणारे तुमचे बावट ध्यान तुमच्या गावंढळपणाची ग्वाही देत असेल. तरीही तुम्ही भटकत भटकत एका आश्रमात जाऊन पोचलात आणि काही काळानंतर ते गुरु तुम्हाला म्हणतील, वत्सा, मला माहीत आहे
ते सगळे ज्ञान मी तुला शिकवेल. आता तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही आणि आता तुम्ही स्वतः तो गुरु बनून जाल ते बनण्याचे स्वप्न तुम्ही शेळ्या मेंढ्या चारत असताना पाहिले असेल. आता तुमच्या हातात असलेली करवत आणि रंदा तुम्ही बाजूला ठेवाल आणि विश्वाच्या पूर्ण निर्मितीच्या कामाला लागाल. विचारशून्य, अज्ञानी आणि आळशी माणसालाच केवळ गोष्टींचे उघडपणे दिसणारे परिणामच दिसत असतात. प्रत्यक्ष त्या गोष्टी दिसत नसतात. असेच लोक नशिबी, सुदैव आणि योगायोगाच्या गप्पा मारतात. एखादा श्रीमंत होत गेला म्हणजे ते म्हणतात किती नशीबवान आहे पहा. एखादा माणूस नावाजलेला विद्वान झालेला पाहून ते म्हणतात त्यांना देवाने कशी साथ दिली बघा. एखाद्या संतामधील गुणधर्म आणि त्याचा इतरांवर पडणारा प्रभाव पाहून ते शेरा मारतात. प्रत्येक ठिकाणी नशीब त्यांच्या मदतीला धावून येते. या सगळ्या लोकांनी या स्थानापर्यंत पोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत, किती अपयशांचा सामना केला आणि स्वच्छतेने कसा संघर्ष केला हे त्यांना दिसत नाही. त्यांना कराव्या लागणाऱ्या त्यागाचा या लोकांना थांगपत्ताही नसतो. त्यांनी तर न थकता किती परिश्रम केलेत हे त्यांना कळत नसते. त्यांना ओलांडणे अशक्य आहे असे वाटणाऱ्या अडथळ्यांना आपण दूर करूच आणि आपल्या हृदयातील स्वप्न साकार करूच या त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे, श्रद्धेचे त्यांना मानच नसते. त्यांना अपयशाचा काळोख, कष्टांची दुखवणारे हृदय त्यांना कळत नसते. त्यांना दिसतो तो फक्त प्रकाश आणि आनंद आणि यालाच ते नशीब असे नाव देतात. हे दृश्य साध्य करण्यासाठी या लोकांना करावा लागणारा कठोर परिश्रमाचा दीर्घ प्रवास त्यांना दिसत नाही. दिसते ते फक्त त्यांच्या हातातील यशाचे रसाळ फळ, ज्याला ते सुदैवचे नाव देतात. ही दीर्घ प्रक्रिया त्यांना कळत नसते. त्यांना फक्त फळ समजते आणि त्याला ते योगायोग म्हणतात. प्रत्येक मानवी क्षेत्रात प्रयत्न असतात आणि त्यांचे परिणाम असतात. तुमचे प्रयत्न किती बलशाली होते यावरून तुमच्या हातात परिणामाचे माप पडते. देणगी म्हणले जाणारे सामर्थ्य, भौतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उपलब्धी, यश हे सगळे प्रयत्नाचे परिणाम असतात. पूर्णत्वाला पोचलेले विचार असतात. मिळवण्यात झालेल्या वस्तू असतात. साकार झालेले स्वप्न असतात. तुम्ही तुमच्या मनात जे स्वप्न जपले आहे, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर ज्या आदर्शाला विराजमान केले आहे, ते तुमचे जीवन घडविले आणि ते तुम्ही बनाल. प्रसन्नता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणली पाहिजे. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीस लागेल. सुतज्ञाचा मूल्यमान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमानाच्या प्रयत्नाच्या फलस्वरूप ती प्राप्त होत असते. तिथे अस्तित्व सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहे आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधित नियमाच्या त्या विशेष ज्ञान आहे. आपण विचारमंथनातून उन्नत झालेला आहोत हे तथ्य आपण जितक्या प्रमाणात समजून घेतले असेल तितक्या प्रमाणात आपल्याला मन शांती प्राप्त होत असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत ही बाब आपण समजून घ्यायला हवी. आपण हे तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकरण भावाचा, कारण आणि परिणामाच्या नियमाचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला, म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करायचे थांबते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरचित्त राहू लागतो. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकेल आहेत आणि त्यामुळे जे शांत अनुभव आहेत त्यांना इतरांशी कसे जुळवून घ्यावे हे चांगलेच कळत असते आणि त्यांच्याबद्दलच्या हे लोकांची अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक होतात. त्यांना वाटते की या शांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल आणि त्यांच्यावर विसंबूत राहता येईल. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल. उदाहरण द्यायचे तर अगदी एखादा साधारण विक्रेता देखील
चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. अर्थात त्यासाठी त्याने मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे आणि मनाची शांती आणि मनमोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांना नेहमीच असा माणूस आवडतो ज्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते. शक्तिशाली आणि शांत लोकांना नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षासारखे किंवा वादळात हाती गेलेल्या आसरा देणाऱ्या अवचलित खडकासारखे असतात. एक स्थिरचित्त हृदय, मृदमधुर स्वभाव आणि सुंतलित जीवन कोणाला हवेसे वाटणार नाही. ज्यांनी ही देणगी लाभलेली असते त्यांच्यातील या दृष्टिकोनाने काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. कोणत्याही बदलांनी हे अस्वस्थ होत नाही, कारण हे नेहमीच शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती, जिला आपण प्रसन्नता म्हणू, ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते, जो जीवनाला आलेला बहर असतो, आत्म्याला लागलेले मधुर फळ असते. ती शहाणपणा, सुसंज्ञा पुन्हा सारखीच मूल्यवान असते, जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी. होय, अगदी 100 नंबरी सोन्यापेक्षाही एका शांत, प्रसन्न जीवनाच्या तुलनेत पैशांच्या मागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटते. सत्याच्या महासागरात बहुडलेले लाटांच्या खळखळाटातली शांतीच असलेले, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले, चिरंतर शांतीत निवार करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखून असू ज्यांनी आपले जीवन कटवट करून टाकलेले असते. त्यांचा विस्फोट, रागीट स्वभावामुळे जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वस्त करून टाकला आहे. शांती गमावून बदनाम झाले आहे. बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावतात. ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्याला आयुष्यात अगदी बोटावर मोजण्याइतके अल्पसंख्येने असे लोक भेटतात ज्यांच्या सुंदर चारित्र्याचे लक्षण असलेली बहुमूल्य शांती त्यांच्या मनात भरून राहिलेली असते. होय, मानवजात बेलगाम रागाने उसळून उठत आहे. अनिवार्य दुःखाने अतिशुद्ध बनली आहे. शंका आणि चिंता तिच्या चिंधड्या उडवत आहे. ज्यांचा आपल्या विचारांवर ताबा आहे आणि ज्यांचे विचार शुद्ध आहे, अशा खऱ्या सुज्ञ लोकात इतके सामर्थ्य असते की ते वाऱ्याला देखील त्यांच्या आज्ञामानेप्रमाणे करायला लावतात. प्रचंड वादळात हेलकावे खाणाऱ्या आत्म्यांनो, तुम्ही जिथे आणि त्याच स्थितीत जगात असाल तिथे तुम्ही ते समजून घ्यावे. जीवनरूपी महासागरात स्मित हास्यरूपी परमसुखाची बेटेही असतात आणि तुम्ही आदर्शाने प्रकाशमान तट तुम्ही तिथे नेण्याची प्रतीक्षा करीत आहेत. तुमच्या विचारांच्या नौकाच्या सुकूनवर तुमची घट्ट पकड असू द्या. तुमच्या आत्म्याचे जहाज त्याच्या चालकावर विसंबून आहे. तो निद्रावस्थेत आहे. त्याला जागे करा. आत्मनियंत्रणाच खरी ताकद असते. योग्य विचार करण्यात कुशलता असते आणि शांतीत सामर्थ्य असते. तुमच्या हृदयाला म्हणा, शांती, स्थिर राहा. आजकाल आपल्याला वेळ पुरत नाही, यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? वेळात कामे झाली नाहीत किंवा केले नाहीत की आपल्याला चिडचिड होते, संताप होतो, राग येतो, तणाव वाढतो. वेळ पुरत नाही म्हणून सगळेजण कायम घाई गडबडीत दिसतात. या सगळ्या भानगडीत मग ब्लड प्रेशर वाढते, मानसिक संतुलन बिघडते आणि कधीकधी तर अपघातही होतात. वेळाची कमतरता हे आपल्या जीवनातील एक कटू पण अपरिहार्य सत्य आहे. आपण पूर्वजांना अशा टाईम मॅनेजमेंटची गरज कधी पडल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मग आपल्यालाच का बरं या गोष्टींचा विचार करावा लागतोय? आपल्याला पूर्वजांनी दिवसाचे 24 तास मिळत होते. त्यांचा दिवस 48 तासांचा नव्हता. प्रत्येक पिढीला तर दिवसाचे 24 तासच मिळतात. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून वेळ अपुरा पडू लागला आणि वेळाची ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे किती विचित्र आहे ना? कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने वेळ वाचवण्यासाठी
विविध उपकरणे शोधायला सुरुवात केली. 20व्या शतकापूर्वी कार, मोटारसायकल किंवा स्कूटर नव्हती, मात्र आपल्याला पूर्वजांना कुठे जायची घाईच नव्हती. गृहिणींना हाताशी मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मायक्रोवेव्ह अशा सोयीसुविधा नसताना पाट्यावर मसाला वाटताना किंवा चुलीवर भाकरी भाजताना त्यांची कधी घाई गडबड नव्हती. पूर्वी वीज नव्हती, पण मात्र रात्र जागून कामेही करावी लागत नव्हती. त्यावेळेचं जगणं साधं सोपं होतं, कारण तेव्हा माणसाचं दैनंदिन आयुष्य घड्याळाच्या काट्यावर अवलंबून नव्हतं. औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, ऑफिस आणि नोकरी या चक्रात माणूस सापडला. तेव्हापासून तो घड्याळाच्या काट्याचा गुलाम झाला. पूर्वी आयुष्य साधं सोपं होतं आणि आता ते गुंतागुंतीचं झालं आहे. हेच आपल्याला समस्याचं मूळ कारण आहे. पूर्वी आयुष्य संत गतीने चालायचं, आता ते वेगवान झालंय. इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडले जातो. आता टीव्हीमुळे बटन दाबताच जगभराच्या बातम्या आपल्याला कळतात. कार, विमाने अशा प्रवासाच्या साधनांमुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही वेगाने पोचू शकतो. आता आपल्या जवळच्या 3G मोबाईलमुळे आपण हवेत देशाशी बोलू शकतो, बघू शकतो. अशा आधुनिक शोधामुळे आपल्या जीवनाचा वेग वाढला आहे आणि त्याच्याबरोबर वेळेच्या अभावाचं कारणही आधुनिक उपकरणेच आहेत. त्यांच्यामुळे आपण जगाशी जोडले जातोय, पण कदाचित स्वतःपासून दूर जातोय. काही वेळा प्रश्न उत्तरापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. तुम्हाला जर खरोखरच वेळाच्या सदुपयोगाचा गांभीर्याने विचार करायचा असेल, तर यावर साधा सरळ उपाय म्हणजे या आधुनिक उपकरणापासून दूर राहा आणि परत एका जुन्या जीवनशैलीत स्वीकार करा. असे केलेत तर तुमचे जगणे सोपे होईल. नाही म्हणजे तुम्ही मातीची चूल वापरा किंवा मुंबईपासून दिल्लीपर्यंत पायी जात असे काही नाही. मोबाईल, TV, इंटरनेट, चॅटिंग अशा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे. पूर्वी घड्याळ वापरल्यावर हुकूम गाजवत नव्हतं. याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांकडे घड्याळच नव्हतं. घड्याळांच्या गजराची गरज नव्हती. कोंबड्याची बाग झोपेतून उठवायची. सकाळी उठून 8:15ला ती लोकल पकडायची ताण नव्हता. एखादे काम सकाळी 9च्या ऐवजी 9:15ला जाऊन तरी चालत होतं. काहीचा फार फरक पडत नव्हता, पण आज मात्र पडतो. हा व्हिडिओ पुढे ऐकण्याअगोदर आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग याचप्रमाणे वेळेचा अभाव ही देखील एक आधुनिक समस्या आहे आणि या समस्येचं मूळ आधुनिक जीवनशैलीत आहे. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. लक्षात ठेवा, जग बदलणार नाही, बदलावं तुम्हालाच लागेल. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि विचारसरणी बदलली तर तुमच्या आयुष्यातलं वेळाचं समीकरणही बदलेल. अल्बर्टस्टाईनने म्हटले होते, आपल्यासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या टाकलेल्या असतात त्या विचारांच्या ज्या पातळीवर आपण निर्माण केल्या त्याच पातळीवर सोडवता येत नाही. जग खूपच बदललंय. आता मोठे लहानांना हरवत नाहीत, तर वेगवान माणूस कमी वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचा पराभव करेल. आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. आपले विचार बदला, जीवनशैली बदला आणि वेळाचं योग्य व्यवस्थापन करून तुमचं जीवन बदला. या संदर्भात आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातले गुरु पीटर ड्रुकर यांचे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण वेळाचं व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टीचे व्यवस्थापन करू शकत नाही. आधुनिक औद्योगिक युगातील सगळ्यात महत्त्वाचे यंत्र हे वाफेचे इंजिन नसून घड्याळ हे आहे. विधात्याने माणूस घडवताना काही जणांना अधिक तर काही जणांना कमी सौंदर्य बहाल केले आहे. तेच आपण बुद्धीच्या किंवा संपत्तीच्या बाबतीत म्हणू शकतो. सौंदर्य, पैसा, बुद्धी यांच्या बाबतीत कमी अधिक होऊ शकतं, मात्र वेळ ही गोष्ट अशी आहे की ती मात्र त्याचे सर्वांना एकसारखी दिली आहे. एक दिवसाचे 24 तास. वेळ ही अशी संपत्ती आहे जी बँकेत
जमा करता येत नाही. वेळ पुढे सरकणं तुमच्या हातात नाही. घड्याळाच्या काट्याबरोबर वेळ पुढे पुढे सरकत राहतो आणि आपल्या हातून निसटत राहतो. याचा वेळेचा आपण कसा उपयोग करतो तेच फक्त आपल्या हातात असतं. वेळेचा सदुपयोग केला तर परिणाम चांगला होतो, दुरुपयोग केला तर वाईट परिणाम येतात. तर गोष्ट लक्षात घ्या. म्हणायला आपल्याकडे 24 तास असतात, पण वास्तविक एवढे तास आपल्याला मिळतच नाही. खरं तर वेळेच्या मोठ्या भागावर आपलंच नियंत्रण असते. 8 तास झोपतो आणि 2 तास खाणं पिणं आणि इतर दैनंदिन जीवनात जात असतात. याचा अर्थ आपल्या हातात खरे तर 14 तासच उरतात. दुसऱ्यांच्या शब्दात सांगायचं तर 58% वेळाचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य नाही. उरलेले 42% वर आपलं नियंत्रण नाही. सोयीसाठी आपण म्हणूया की 40% वेळ आपला ताबा नाही, 60% वेळावर आहे. भर्तृहरीने या संदर्भात अनेक शतकापूर्वी जे म्हटले आहे ते आजही लागू पडतं. विद्वात्याने माणसाला 100 वर्षे आयुष्य दिली आहे. त्यातील निम्मे रात्रीत निघून जातात. उरलेल्या निम्म्यातील अर्धा भाग लहानपण आणि वृद्धावस्थेत खर्च होतो. जी काही 25 वर्षे उरतात त्यात माणसाला आजारपण, वियोग अशी अनेक दुःखे सहन करावी लागतात. नोकरी करावी लागते. त्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या तरंगासारखं चंचल उरलेलं आयुष्य सुखाला काडी मात्र जागा येत नाही. वेळ ही अमूल्य गोष्ट आहे, कारण ती जगातील एकमेव अशी गोष्ट आहे की ती मर्यादित आहे. तुम्ही तसे पैसे कमावला तर तो परत मिळवू शकता, घर गमावलं तर परत मिळवू शकता, मात्र वेळ घालवला तर तो परत येत नाही. आपल्याजवळ आयुष्यात वेळ खूप कमी आहे आणि तो मर्यादित आहे. जर आपण आपलं आयुष्य 100 वर्षाचं मानलं तर आमच्या जीवनात 36,500 दिवसच असतात. आता लगेच हिशोब करा की या 36,500 दिवसातील तुमच्याजवळ किती दिवस उरलेले आहे. या उरलेल्या किती दिवसात तुम्हाला तुमच्या ध्येयसिद्धी प्राप्त करायची आहे. गमावलेला पैसा स्वकष्टाने परत मिळवू शकता. गमावलेलं ज्ञान पुन्हा अभ्यासाने कमावू शकता. गमावलेलं आरोग्य औषधोपचाराने आणि संयमाने परत मिळवू शकता. मात्र गेलेला वेळ हा तुम्ही कायमचाच गमावलेला असतो. तो परत मिळवता येत नाही. जर आयुष्यात काही बनायचे असेल, करायचे असेल, कमवायचे असेल तर वेळेला जास्तीत जास्त सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल ते शिकलं पाहिजे. कारण या भूतलीवरील आपल्याकडील असलेले मर्यादित वेळात आपल्याला पैसा, प्रसिद्धी, सुख, यश जे काही हवं ते मिळवायचं आहे. कॅलेंडर फसवत असतं. आपण जितक्या दिवसांचा उपयोग करू तितकेच दिवस वर्षात असतात. एक व्यक्ती एका वर्षाचा केवळ एका आठवड्याइतकाच उपयोग करून घेऊ शकतो, तर कोणी व्यक्ती एकाच आठवड्यातून संपूर्ण वर्षाइतके मूल्य कमावते. वेळ हे तुमच्या जीवनातलं एक नाणं आहे. तुमच्याकडे जेवढं एकच नाणं आहे आणि ते कसं खर्च करायचे ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. त्यामुळे सावध राहा, नाहीतर तुमच्याऐवजी दुसरेच कोणी ते खर्च करतील. वेळ ही संपत्ती आहे असे म्हटले जाते, मात्र ही मन पूर्णपणे खरी नाही. खरी गोष्ट अशी आहे की वेळ ही संपत्तीची शक्यता आहे. जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला तरच तुम्ही पैसा मिळवू शकता. याउलट तुम्ही जर वेळेचा दुरुपयोग केला तर पैसा कमवण्याची शक्यता तुम्ही गमावता. तुमच्याकडे असलेला वेळ किती किमती आहे हे तुमचं खर्च नक्की माहीत आहे. नसेल तर पुढे दिलेल्या काही गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. तुमच्या कमाईला कामाच्या तासाने भागल्यावर तुम्हाला तुमच्या एका तासाच्या वेळेचा आजेचा मोल कळेल. कोणत्या गोष्टीत तुमचा निरर्थक वेळ जातोय किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही देताय, कशात घालवतायत, कोणत्या गोष्टी करणं पूर्णपणे सोडून देणं किंवा काही गोष्टींमधला अनावश्यक वेळ काढून टाकता येईल, हे या विश्लेषणाचे उद्दिष्ट आहे. याबाबत गंभीरपणे विचार करा, कारण काही गोष्टी टाळून वेळ काढल्याशिवाय नवीन गोष्टी करायला वेळ मिळणं शक्य नाही. पुढच्या सिद्धांतात तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य निश्चित करा. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यादा वेळ काढण्याची गरज भासणार आहे. जर तुम्ही जुना अनावश्यक गोष्टी करणं सोडलं तर तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठीचा ज्यादा वेळ मिळू शकेल. वेळेच्या हिशोबाचं
विश्लेषण करताना ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतील त्यांच्याखाली लाल पेनाचा रेगा मारा. टीव्ही बघणं, मोबाईलवर बोलणं, मित्रांबरोबर पार्टी या गोष्टी अशा प्रकारे अनावश्यक असू शकतात. जर तुम्ही अगदी 100% विश्लेषण केलं तर अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या लक्षात येतील. चुटकीसरशी मग तुम्ही काही तास नवनिर्मितीसाठी मिळवू शकाल. या गोष्टी करण्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही. अशा अनावश्यक गोष्टीतला वेळ उपयुक्त गोष्टी करण्यात तुम्ही कहाणी घालू शकता. जे लोक स्वतःच्या वेळेचा सर्वात जास्त अपव्यय करतात तेच सर्वात आधी वेळ कमी पडतो म्हणून रडगाणं गात असतात. असं बघा, वेळाचं लॉगबुक ठेवण्याआधी जर तुम्हाला कोणती विचारलं की तुम्ही वेळ वाया घालवता तर तुम्ही तात्वताने म्हटलं पाहिजे, छे छे, मी जराही वेळ वाया घालवत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. याला नेहमीच असं वाटतं की तो जे करतो ते बरोबर करतो. याचं मुख्य कारण असं आहे की आपण काही चुकीचं करत आहोत याबाबत तो अनभिज्ञ असतो. कारण आपण काय चुकीची गोष्ट करतोय हे त्याला माहीत असतं तर त्याने ती गोष्ट केलीच नसती. वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत असंच होतं. तुमचा दोष नसतो. तुमचा किती वेळ अनावश्यक खर्च पडतोय आणि कुठे खर्ची पडतोय याचं भानच तुम्हाला नसतं. तसंच हिशोब लिहिला असतात तेव्हा तुम्हाला भान येईल. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत म्हणजे लिहायला सुरुवात करा. 8 तास नोकरी आणि 8 तास झोपेपर्यंत उरलेले 8 तासच कुठे हरवून जातात ते समजणारच नाही. धैर्य ठरवण्यामुळे तुमच्या योजनेला एक स्वरूप येते. योजनेमुळे कोणते कार्य करायचे ते ठरवते. कार्यामुळे परिणाम साध्य होतात आणि परिणामामुळे तुम्हाला यश मिळते. हे सर्व ध्येय निश्चितीपासून सुरू होते. ध्येय जर निश्चित नसेल तर तुमचे यशही अनिश्चित आहे. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे देखील माहीत पाहिजे. जर तुमची तिथे पोहोचू शकाल नाही तर तुम्ही तुमचा क्षितिज ठरवलेला नाही तर क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार? त्या दिशेने प्रयत्न कसे करणार? जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर त्यासाठी ध्येय निश्चित हवी. ध्येय 2 प्रकारचे असतात, सामान्य ध्येय आणि निश्चित ध्येय. सामान्य ध्येयाचे रूपांतर स्वरूप पुढील प्रमाणे असते: मी आणखी जास्त मेहनत करीन, मी माझे कार्यशाले वाढवीन, मी माझी योग्यता वाढवीन इत्यादी. दुसऱ्या बाजूला निश्चित ध्येय पुढील स्वरूपात असतात: मी रोज 8 तास काम करेन किंवा मी दरमहा 20,000 रुपये कमवीन, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर कोर्स करीन. जे ध्येयाला मोजता येतं ते ध्येय निश्चित असते. तुमचे लक्ष्य जेवढे स्पष्ट असेल तेवढी त्याच्या सफलतेची शक्यता जास्त स्पष्ट असते. आर्थिक ध्येय किती महत्त्वाचे असते त्याचे एक उदाहरण बघूया. एका सेल्समनची पत्नी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. असे असताना देखील सेल्समनने त्या वर्षी त्याच्या सर्वसामान्य क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट माल विकला होता. तेव्हा त्याच्या यशाचे कारण विचारले गेले. तेव्हा त्याने सांगितले की त्याच्यापुढे जेव्हा हॉस्पिटलचे बिल आले तेव्हाच त्याला कळले की एवढे बिल चुकवायचे असेल तर मला माल विकला पाहिजे. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एखादा माणूस निश्चय करतो तेव्हा तो आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करू शकतो. यासाठी गरज आहे ती त्याच्यापुढे निश्चित ध्येय असण्याची. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत आहे आर्थिक लक्ष्य ठरवा. श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा कमवणे. अत्यंत श्रीमंत असण्याचा अर्थ आहे वेळ असणे. आर्थिक लक्ष्य निश्चित करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दर महिना किती पैसे कमवायचे आहे ते ठरवा. मग गणिताचा वापर करून तेवढे पैसे कसे कमवायचे ते ठरवा. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदाराला दर महिन्यात 10,000 रुपये कमवायचे असतील तर एक वस्तू विकून त्याला 50 रुपये नफा मिळत असेल तर हिशोब सोपा आहे. त्याला दर महिना 200 वस्तू विकायच्या आहेत. जर तो महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर त्याला रोज 8 वस्तू विकाव्या लागतील. एखादा हा आकडा निश्चित झाला की तो कामात टाळाटाळ करू शकत नाही. मूड नाही, बोर झालो या संबंधित जागता येणार नाही, सांगता येणार नाही. कारण याच्यापुढे कागदावर मांडलेले हिशोब त्याला सांगतो आहे की रोज एवढा काम करायचे आहे.
लक्ष्य निश्चित झाले की तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या प्रगतीची किंवा ती समाधानकारक आहे किंवा नाही याचे भान राहते. वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करायचा तर 8 वस्तू विकल्यावर दुकानदाराला आपले त्या दिवसाचे लक्ष्य पूर्ण झाले समजले. तसे नाही झाले तर दुसऱ्या दिवशी 8 पेक्षा जास्त वस्तू विकायच्या आहेत हे देखील लक्षात येईल. आर्थिक लक्ष्य 20-20 क्रिकेट मॅचच्या दृष्टीप्रमाणे असते. नंतर खेळणाऱ्या टीमला आपले उद्दिष्ट काय आहे ते माहीत नसते. जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी किती धावा करायच्या आहे, प्रत्येक ओव्हरनंतर अपेक्षित सरासरी कमी जास्त होते. हेच कारण मासिक किंवा वार्षिक आर्थिकदृष्ट्या बाबतीत म्हणू शकतो. आपण कुठे चाललो आहोत हे माहीत असणाऱ्या माणसाला जगातील प्रत्येक व्यक्ती बाजूला सरकून वाट करून देतो. आर्थिक लक्ष्य बनवणे आणि त्या संदर्भात आपली प्रगती तपासून बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण याबाबतीत अनभिज्ञ असतो. आपल्याला वाटते की आपण फार मेहनत करतो किंवा यापेक्षा जास्त मेहनत करणे शक्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाचा अर्थ नेहमी यश असा होत नसतो. यश मिळवण्यासाठी आपले कष्ट योग्य दिशेने होणे महत्त्वाचे आहे. आर्थिक विश्लेषणातून आपले कष्ट योग्य दिशेने होत आहे किंवा नाही ते देखील कळते. तुमचा इनपुट किती आहे ते महत्त्वाचे नाही, तुमचा आउटपुट किती आहे ते महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ तुम्ही किती मेहनत करता ते महत्त्वाचे नसून त्यात तुम्हाला किती यश मिळते ते महत्त्वाचे आहे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.